वरणगाव येथे नमो उद्यानास मंजुरी। वरणगाव येथे नमो उद्यानास जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून मंजुरी मिळाल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली आहे। 1 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च असून निधी मंजूर झाल्यावर मान्यवर नेत्यांच्या हस्ते उद्यानाचे भूमिपूजन होणार आहे। याप्रसंगी उपनगराध्यक्ष अरुणा इंगळे, नगरसेवक नाना चौधरी, दीपेश पाटील, नगरसेविका वंदना पाटील, श्रद्धा गायकवाड आदी उपस्थित होते। आज आपल्या समोर मांडताना आपले उपनगराध्यक्ष सौभाग्यवती अरुणाताई इंगळे इथे उपस्थित आहे। नगरसेविका आपल्या वंदनाताई पाटील आहे। आपले बांधकाम सभापती श्रद्धाताई गायकवाड आहे। नगरसेवक बंडाभाऊ पाटील आहे। नगरसेवक विरोधी पक्ष नेते नानाभाऊ चौधरी आहे। इफ्तेखारजी मिर्झा आहे। उपस्थित सर्व नगरसेवकांच्या समोर मला सांगताना आनंद वाटतो की एक नगरपालिकेच्या माध्यमातून आपण एक नमो गार्डन जे आहे ते 1 कोटी रुपयाच्या नमो गार्डनला शासकीय मान्यता मान्य जिल्हाधिकारी रोहनजी घुगे साहेब यांनी कालच आपल्याला इथे मान्यता दिलेली आहे। एक चांगल्या प्रकारचं गार्डन या वरणगाव शहरात झालं पाहिजे। ज्येष्ठ नागरिक असतील, माता भगिनी असतील किंवा तरुण छोटे मुलं असतील यांना खेळण्यासाठी विविध चांगल्या प्रकारच्या सुविधा त्या गार्डनमध्ये असल्या पाहिजे। अशा प्रकारचं नमो उद्यान म्हणून जे आहे ते आपण वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत 1 कोटी रुपये इथे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात इथे पाठवला होता। मान्य जिल्हाधिकारी मोद्यांनी त्या कामाला इथे मंजुरी दिलेली आहे। आता टेंडर प्रोसेस झाल्यानंतर तातडीने 1 महिन्यामध्ये त्या कामाला आपण त्या याच्यातून सुरुवात करणार आहोत। त्या कामाचं भूमिपूजन सुद्धा या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आदरणीय संजयजी सावकारे साहेब, त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब, खासदार अक्षताई खडसे यांना निमंत्रण देऊन त्या कामाचं भूमिपूजन या 4ही मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते त्या गार्डनचं उद्घाटन जे आहे उद्यानाचं त्यात आपण ते भूमिपूजन करणार आहोत। त्यानंतर इतर कामं सुद्धा त्याच्या माध्यमातून आहे 1-2 कोटी रुपयाचे ते सुद्धा एकत्रित करून आणि पाणी पुरवठा योजनेचं लोकार्पण हे करून एक मोठा कार्यक्रम आपण त्या मंत्री महोदयांची तारीख मिळाल्यानंतर या वरणगाव शहरामध्ये करतोय। या गार्डनच्या माध्यमातून वरणगावकरांना चांगल्या प्रकारची सुविधा या माध्यमातून या गार्डनच्या याच्यातनं निर्माण होणार आहे आणि अनेक प्रकारचे विकासाचे कामं आपल्या वरणगाव शहरामध्ये सुरू आहे। साऱ्या बुजण्याचे काम असेल किंवा आमच्या ताईंच्या वार्डातला रस्ता असेल दलित वस्तीचा, आपल्या मालाताईंच्या वार्डातला रस्ता आहे, असे हळूहळू जे आहे एकंदरीत तर काही पूर्ण शहराचा विकास होणार नाही। आणि आपल्या नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता नगरपालिकेच्या फंडावरही कृपा नाही आहे आणि जो आपला फंडातला पैसा करपट्टी पाणीपट्टी वसुली याच्यातनं जो जमा होतो तिच्यातनं आपल्या कर्मचाऱ्यावर 11 लाख रुपयाचं वेतन खर्च होते। म्हणजे तिच्यातून आपल्याला इतरत्र कामं घेता येत नाही आहे आणि नगरपालिकेला उत्पन्नाचं साधन नाही आहे। त्याकरता उत्पन्न हा नगरपालिकेच्या माध्यमातून वाढलं पाहिजे यासाठी आम्ही कालच अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली ताईंनी आम्ही आणि त्याच्यामध्ये सूचना केल्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना की उत्पन्नाचा स्रोत कसा वाढला जाईल यासाठी आपले जे जुने ट्रायसेम शेड जे आहे महात्मा फुले व्यापारी संकुल आहे त्या व्यापारी संकुल हे परत त्याचा लिलाव करून व्यापाऱ्यांना त्या याच्यात द्यायचा आहे। अजून एक चांगल्या प्रकारचं व्यापारी संकुल या वरणगाव शहरात निर्माण झालं पाहिजे यासाठी सुद्धा प्रयत्न हे आमच्या मोठ्या पद्धतीमध्ये याच्यात आहे आणि ते प्रयत्न आम्ही याच्यात सुरू करतो आहे। नगरपालिका या 4 ते 5 महिन्याच्या कार्यकाळामध्ये एक चांगल्या प्रकारचं सर्व नगरसेवकांचं कॉपरेशन त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामधून एक चांगल्या प्रकारचे कामं याच्यात सुरू झालेले आहे। आता एक खट्टेर 100% काही होणार नाही कामं आणि चालू करताना कुठून तरी एका बाजूनं ते कामं याच्यात सुरुवात होणार आहे आणि आता जसजसा निधी आल्यानंतर आपण चांगल्या प्रकारच्या कामं याच्यात उपलब्ध वरणगावकरांना त्या याच्यामध्ये सुरू करणार आहोत। परवा दिवशी 2 दिवस मुंबईमध्ये होतो। आदरणीय गिरीश भाऊंची भेट घेतली, बावनकुळे साहेबांची भेट घेतली। त्याच्यामध्ये वरणगाव शहराला अप्पर तहसील कार्यालय पाहिजे यासाठी ती सुद्धा मागणी केली आणि माननीय मंत्री महोदय बावनकुळे साहेबांनी कलेक्टर साहेबांना आदेश देऊन वरणगाव येथे अप्पर तहसील कार्यालय करण्याच्या संदर्भात त्यांनी प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना केल्या, त्या सुद्धा दिल्या। भूमिगत गटार योजना ही वरणगाव शहरात झाली पाहिजे ही आग्रही भूमिका आमची आहे। त्याच्यावर आमचा ठाम याच्यावर भूमिगत गटारच्या याच्यात नगरोत्थानच्या याच्यामध्ये पैसा नसल्यामुळे युरोप या जागतिक बोर्ड कर्ज बँक जी आहे त्याच्यातनं आपल्याला कर्ज मिळते, त्या शासनाला मिळते। शासनाच्या त्या याच्यातनं हेडखाली योजना केली जावी यासाठी सुद्धा प्रस्ताव जो आहे तो आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून याच्यात दाखल केलेला आहे। मी आशा करतो की जे आहे भूमिगत गटार प्रकल्प असेल, वैशिष्ट्यपूर्ण योजना असेल, दलितेतर असेल, दलित वस्तीची योजना असेल, नगरोत्थानची असेल, अशा अनेक प्रकारच्या योजनेचा निधी हा राज्य सरकार शासनाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला लवकरच मिळणार आहे अशा प्रकारचं आश्वस्त माननीय नामदार गिरीश महाजन साहेब, माननीय नामदार संजय सावकारे साहेबांनी याच्यात दिला की आम्ही मदत करू। आणि हा फुलगाव फटाते साईबाबा मंदिराचा रस्ता हा कधीपासूनची आपली मागणी आहे
मला असं वाटतं ताई रक्षाताई पहिल्या खासदार होत्या होणार होत्या त्यावेळेपासून आम्ही मागणी लावून धरलेली आहे. मध्यंतरी 80 कोटी रुपये सुद्धा मंजूर झाले होते, पण ते काही झालं नाही. नंतर 3 कोटी झाले, त्याच्यातला लेअर झाला. परंतु आता हा रस्ता डिवायडरचा आणि मोकळा रस्ता त्या माध्यमातून झाला पाहिजे, यासाठी सुद्धा नगरपालिकेने ठराव हिच्यामध्ये आम्ही सर्व नगरसेवक मिळून तो ठराव केलेला आहे आणि तो माननीय नामदार नितीन गडकरी साहेबांकडे याच्यात पाठवलेला आहे. आणि राज्य सरकारचे आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडेही पाठवलेला प्रस्ताव आहे की या प्रस्तावाच्या माध्यमातून आमचं गाव जे आहे त्या गावाचा हा मुख्य रस्ता साईबाबा मंदिर ते फुलगाव फाट्याच्या दरम्यानचा रस्ता हा चांगला होईल आणि त्याच्यानंतर तिरंगा सर्कलपासून रावजी व अक्सानगर परत शिवतीर्थापर्यंत असं विद्युतीकरणाचा सुद्धा प्रस्ताव आमचा नगरपालिकेच्या याच्यामध्ये आहे. येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण शहर जे आहे ते हळूहळू का होईना एक विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्याचा संकल्प जो आमचा सन्माननीय सर्व नगरसेवकांचा गावकऱ्यांचा आहे तो नक्कीच सार्थ ठरवल्याशिवाय याच्यात राहणार नाही. आपल्या समोर आहे की आपण भोगावती नदीचं खोलीकरण केलं, म्हणजे एक चांगल्या प्रकारची भोगावती नदी जी आहे एक रुंदीकरण आणि खोलीकरण तिच्यात झालेलं आहे. त्याच भोगावतीला कुठेतरी संरक्षण भिंत असली पाहिजे. त्याच भोगावतीच्या दोन्ही पुलाच्या दरम्यान आर्च असा या नावाचा प्रकल्प बंधारे आहे, ते बंधारे असले पाहिजे. यासाठी सुद्धा आदरणीय गिरीश भाऊ जलसंपदा मंत्री आहे त्यांना आम्ही विनंती केली. ताईंनी गिरीश भाऊशी फोनवर बोलल्या आणि भाऊंना सांगितलं की भाऊ मला आर्च बंधाऱ्याच्या माध्यमातून बंधारा द्या आणि संरक्षण भिंतीच्या दोन्हीकडनं. तर भाऊंनी तिथे हो सांगितलं आणि त्याचा प्रकारचा प्रस्ताव जो आहे तो जलसंपदा विभाग हा याच्यामध्ये करते आहे. म्हणजे एक गाव पुढे नेण्याचा आमचा सर्वांचा जो संकल्प जो आहे तो कुठेतरी पूर्णत्वास येतो आहे. शेवटी सरकारकडनं ज्या वेळेस पैसा येईल त्यावेळेस हेड खाली चांगल्या प्रकारचे मोठे कामं जे आहे ते तर आम्ही करू, परंतु आता एक कोरून काढून चालू आहे सर्व कामं. कोणत्या व्याजाच्या रकमेतनं हे करायचं, कोणत्या अनुदानाच्या राहिल्या त्याच्यातनं हे करायचं, हे पूर्ण आम्ही अभ्यास करून या व्याजाच्या रकमेतला असेल नगरपालिकेत इतरत्र फंडात याच्यातला असेल योजनेचा हेडचा पैसा वापरला ती याच्यात जातोय. तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिराचं सुद्धा अपूर्ण काम आहे ते सुद्धा पूर्ण झालं पाहिजे. याच्यासाठी सुद्धा प्रयत्न माननीय पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सुद्धा आम्ही परवा दिवशी भेटलो आणि त्यांना प्रस्ताव दिलेला आहे. म्हणजे असे अनेक प्रकारचे प्रस्ताव जे आहेत आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय. वरणगावकरांना हे नमो उद्यान एक चांगल्या प्रकारची विकास कामाचं एक मोठी पर्व एक मॉडेल याच्यात ठरणार आहे आणि विद्युतीकरणाचं सुद्धा काम जे आहे ते एक चांगल्या प्रकारचं आकर्षक याच्यामध्ये ठरेल. सर्व कामं जे आहे ते हळूहळू होतील एवढंच बोलतो.